तिला मेडिकलला, इंजिनिअरिंगला, सीएला कुठं तिला जायचंय तिथं जाईल. तिथं जर तिला पैसे नसतील तर आता राज्य सरकारने निर्णय घेतलेला इथून पुढे महाराष्ट्रातल्या 8 लाखापर्यंत उत्पन्न वार्षिक 8 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या आतमध्ये 8 लाखाच्या आत त्या सगळ्या मुलींना शिक्षण मोफत राज्य सरकारने केलेलं आहे. महिलांनो, 1000 कोटीच्या पेक्षा जास्त खर्च येणार आहे, पण आमची मुलगी शिकली पाहिजे. तिचा दोष नाही, तिनं कुणाच्या पोटी जन्माला यावं. शेवटी गरिबाच्या पोटी जन्माला आलेली असली तर तिच्या बुद्धिमत्तेला, तिच्या गुणवत्तेला आपण मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. अशा प्रकारचा क्रांतिकारी निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलाय. त्याच्यात मुस्लिम समाजाच्या मुली असतील, बहुजन समाजाच्या मुली असतील, ओबीसी समाजाला 50% होतं, आता त्यांनाही 100% त्याच्यात झालं. माझ्या भटक्या समाजातल्या मुली असतील त्यांनाही त्या ठिकाणी